समितीमध्ये स्वीकृत सदस्य घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवलाय। त्याचं लवकरच परिपत्रक निघणार आहे। त्याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं असून भाजप 4, राष्ट्रवादी, शिंदे शिवसेनेस प्रत्येकी 1 सदस्य मिळणार आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपला 38, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 10, शिंदे शिवसेनेला 8, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला 6, शेकापला 3, करमाळा विकास आघाडीला 2 आणि पंढरपूर तीर्थक्षेत्र आघाडीला 1 अशा जागा मिळाल्यात। 10 सदस्यांमागे 1 स्वीकृत सदस्य घेण्यात येणार आहे। भाजपला 4, राष्ट्रवादी काँग्रेसला 1, शिंदे शिवसेनेला 1 सदस्य मिळण्याची शक्यता आहे। शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या 6 जिल्हा परिषद सदस्य आहेत। त्यांनी शेकाप आणि करमाळा विकास आघाडीच्या सदस्यांचा पाठिंबा मिळाल्यास त्यांना 1 स्वीकृत सदस्य मिळणार आहे। दरम्यान करमाळा विकास आघाडी, पंढरपूर तीर्थक्षेत्र आघाडी आणि शेतकरी कामगार पक्षाच्या सदस्यांना आपला पाठिंबा मिळावा यासाठी भाजप, शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी, शरद पवार गटाकडूनही प्रयत्न होणार आहेत। त्यामुळे स्वीकृत सदस्य निवडीवेळी विविध पक्षांकडून सदस्यांना विविध आमिष देण्याची शक्यता आहे। शेकाप, तीर्थक्षेत्र आघाडी आणि करमाळा विकास आघाडीचे सदस्य कोणत्या पक्षाकडे जाणार त्यांचं पारडं जड होणार आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपने अनेक निष्ठावान नेत्यांना उमेदवारी नाकारली होती। त्यातील अनेकांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी मिळण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जिल्हाध्यक्ष उमेश पाटील किंवा नेते बळीराम साठे यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे। शिंदे शिवसेनेला 1 स्वीकृत सदस्य मिळणार आहे। माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे आणि माजी मंत्री आमदार शहाजीबापू पाटील यांच्या निकटवर्ती सुद्धा संधी मिळण्याची शक्यता आहे। जिल्हा परिषदेमध्ये भाजपला 4 स्वीकृत सदस्यांसाठी 2 सदस्य, शिंदे शिवसेनेला 1 स्वीकृत सदस्यांसाठी 2 आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादीला 1 स्वीकृत सदस्यांसाठी 4 आणि जिल्हा परिषद सदस्य कमी पडणार आहेत। त्यामुळे निवडीवेळी घोडेबाजार होण्याची शक्यता आहे।